तुम्हाला गुलाल लागू देणार नाही. सोनवणे असतील, प्रकाशदादा असतील आणि तुम्हाला या तिघांनाच ते टार्गेट करतायत. त्याला कालचा दाखवायचा ना इथला. त्याला इथला गुलाल दाखवायचा ना. चिल्लर आहे ते. त्याच्या बाबतीत काय आता इथून पुढे मी बोलणार नाही. डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी वक्तव्य करताना पुन्हा एकदा जे पार्सल आहे ते आम्ही बीडमध्ये येऊ देणार नाही आणि पार्सल परत पाठवू असं पुन्हा एकदा काल विजयानंतर देखील. आता ह्याच्याबाबत काय बोलायचं. आता तुम्ही बीडकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं अतिशय त्या मतदानाच्या माध्यमातून जो काही मॅन्डेट दिलेला आहे, जो कौल दिलेला आहे, जे मोठ्या मोठ्या वल्गना करत होते, मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते, आव्हान देत होते की तिसऱ्या नंबरला जाणार, असं होणार, तसं होणार. तर आज जे काही आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बीडकरांनी स्वीकारलेला आहे. आता ते पार्सल कुणाचं कुठं पाठवायचं ते आता बीडकरांनी आपल्याला एक संदेश दिलाय. त्यांनी त्यांचं समजून घ्यावं. अजूनही तसंच बोलत असतील तर मग हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं. क्षीरसागर फक्त बीड झालेलं नाही, आम्ही परत एक आहोत आणि ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं की बिराचे नगरसेवक आणि त्यांचे भाजपचे 14-15 नगरसेवक नेमकं क्षीरसागर मुक्त झालंय का आणि हे वक्तव्य करणं म्हणजे क्षीरसागर कुटुंब एक होतं का नगरपालिका? अहो ते पहिल्यापासून एकच आहे. विचारधारा आपल्या सोयीनं त्या ठिकाणी बदलणारे हे लोक आहेत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं काँग्रेस असेल किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या पक्षानं यांच्या 3 पिढ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे, सत्तेमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे. ती विचारधारा एका क्षणामध्ये त्या ठिकाणी बदलायचं आणि हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून तिकडं हे करायचं. इथं शहरामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आटोकाट प्रयत्न या लोकांनी केला आणि हे लोक अशा पद्धतीनं आपलं एकदम अशी भूमिका बदलणारे लोक, यांना यापुढं बीडकर नाही तर बीड विधानसभा मतदारसंघ कधीच त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढं फक्त आणि फक्त बीड विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाचाच गजर झालेला दिसल, तो क्षीरसागर व्यतिरिक्त असणार आहे.